नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून, ती म्हणजे शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील न्यायालयीन लढाईकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना सुप्रीम कोर्टातील आजच्या कामकाजामध्ये या प्रकरणाचा समावेश नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात एकनाथ शिंदे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. तुर्तास अपात्रतेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे आणि आता ही याचिका कधी सुनावणीसाठी येणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आज 11 तारीख आणि 11 तारखेला या प्रकरणावरती सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होईल असं आतापर्यंत चर्चेत होतं. मात्र या न्यायालयीन लढाईकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना सुप्रीम कोर्टातल्या आजच्या दिवसाच्या कामकाजामध्ये या प्रकरणाचा सुनावणीचा समावेश कुठेही दिसत नाहीये. त्यामुळे आज ही सुनावणी होणार की नाही, आज या संदर्भातला निकाल येणार की नाही याची देखील शक्यता धुसर आहे, कारण ही सुनावणी त्यामुळे लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आणि या प्रकरणातले काही मुद्दे आपण समजावून घेऊयात. माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत त्यासाठी जोडले गेले. सर, तुमचं स्वागत. जर सुप्रीम कोर्टामध्ये आज ही सुनावणी झाली आणि निर्णय जर येणार असेल तर मग या 16 आमदारांचं निलंबन झालं तर काय होईल? नाही, या 16 आमदारांचं जे निलंबन आहे ते सर्वस्वी आता सुप्रीम कोर्टात आज कळतं की त्याच्या अजेंड्यामध्ये हा विषय नाही आहे. पण आता हे 16 आमदारांचं निलंबन जे आहे, आज विधानसभेला नवीन अध्यक्ष आलेले आहेत. राहुल नार्वेकरजी हे कायदेतज्ञ आहे, विधानसभेचे अध्यक्ष, आणि हे अध्यक्षांपुढे ही सुनावणी होऊन यांच्या अपात्रतेबाबत निर्णय आधी घ्यावा लागेल. कारण 10व्या अनुसूचीप्रमाणे, संविधानाच्या 10व्या अनुसूचीप्रमाणे अपात्रतेचे निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे माननीय अध्यक्ष विधानसभा यांना आहे. त्यामुळे हे अधिकार त्यांनी आधी वापरावे लागतील. त्यावर त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून, क्वाझी ज्युडिशियल प्रक्रिया, अर्धन्यायिक प्रक्रिया पूर्ण करून ह्या निर्णय त्यांनी देणं अपेक्षित आहे. त्यांच्या निर्णयानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू या सदराखाली 32 किंवा 226 अंतर्गत सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात दाद मागता येईल. पण यामध्ये उत्तम असं की आधी हायकोर्टात दाद मागावी लागेल आणि हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर तो सुप्रीम कोर्टात जाईल. तर अशी न्यायालयीन प्रक्रिया आहे. पण पूर्वीचे सुद्धा मी बघितले दाखले आहेत माझ्याकडे. कारण अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर, कारण स्पीकर इज अ कॉम्पिटंट अथॉरिटी अंडर आर्टिकल दॅट इज 102 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ॲज वेल ॲज 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कन्सर्न. त्याच्यामुळे संपूर्ण अधिकार प्रथमतः अध्यक्षांना एक्सरसाइज करावे लागतील आणि अध्यक्षांनी यावर सर्व तपासणी करून, प्रक्रियेचा वापर करून, से मागवून हे सगळं झाल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जाऊ शकतं. तत्पूर्वी मला वाटत नाही की कायदेशीरदृष्ट्या सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये दखल देईल किंवा एंटरटेन करेल. पूर्वीच्या दाखल्याप्रमाणे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट हे संपूर्ण प्रकरण माननीय अध्यक्षांकडे रेफर करेल आणि अध्यक्ष त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्यानंतरच या प्रक्रियेला पुढे सुरुवात होईल असं दिसतंय. बरं सर, तुम्ही म्हणताय की आधी विधानसभा अध्यक्षांनी यामध्ये निर्णय त्यांना घ्यावा लागेल. मग ज्या वेळेला आधी जेव्हा विधानसभेला अध्यक्ष नव्हता तेव्हा उपाध्यक्षांनी ज्या वेळेला या आमदारांना नोटीस बजावलेली होती, शिवसेनेने जशी शिफारस केली त्यानंतर, आणि मग या बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्या नोटिशीला आव्हान दिलं आणि त्याच्यावरती सुनावणी 11 जुलैला असं जेव्हा सांगितलं होतं, मग त्याचं काय? नाही, आज सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय नाही आहे. कारण या सगळ्या न्यूजवरून असं कळतं की हा विषय लिस्ट केलेला नाही आहे. आणि जे वकील आहे मनोज सिंघवी सर हे यांचे शिवसेनेचे, ते उल्लेख सुप्रीम कोर्टात मेन्शन करणार आहे आणि नवीन तारीख मागून घेणार आहे असं काहीतरी कायदेशीरदृष्ट्या मला कळतं. आता ही प्रक्रिया जी आहे, सुप्रीम कोर्टात जो विषय उपस्थित झाल्यानंतर कोर्ट त्याच्यावर काय करतं याच्यावर बराच अवलंबून आहे. आणि माननीय मुख्य न्यायाधीश आणि इतर 2 न्यायाधीश आहे त्यांच्यापुढे हे प्रकरण जाईल आणि त्यानंतर कोणत्या खंडपीठापुढे, बेंचपुढे हे प्रकरण जाईल सध्या तरी अनिश्चिती आहे. आणि याबाबतीत माझं स्पष्ट मत आहे की हा एक अत्यंत महत्त्वाचा
गुंतागुंतीचा कायदेशीर प्रश्न आहे आणि संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने हा एक अत्यंत अभूतपूर्व असा खटला आहे आणि याच्यामधले जे विविध इश्यूज आहेत, ओरिजिनल पार्टी कुठली, लेजिस्लेचर पार्टी कुठली, त्यामध्ये ते विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, अपात्रतेचे मुद्दे आहे, हे सर्व मुद्दे मला वाटतं की खंडपीठापुढे कॉन्स्टिट्यूशन खंडपीठापुढे, सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय खंडपीठापुढे हे गेले पाहिजे मुद्दे आणि याबाबत जो निर्णय येईल, खंडपीठाचा जो निर्णय येईल तो अत्यंत लँडमार्क जजमेंट होईल. जसं केशवानंद भारतीचं जजमेंट आहे किंवा गोलकनाथ खटल्याचं जजमेंट आहे, त्याप्रमाणे संसदेच्या इतिहासातलं एक अत्यंत चांगलं आणि लँडमार्क निर्णय होईल आणि भावी संसदीय पिढीला हे मार्गदर्शक असं निर्णय होईल असं त्या संदर्भात मला वाटतं. पण माझं निश्चित असं मत आहे पूर्वीच्या अनुभवावरून की हे जे अपात्रतेची नोटीस वगैरे जे आहेत हे सर्व अध्यक्षांकडे आधी जाईल प्रकरण आहे आणि माननीय अध्यक्ष ते प्रकरण त्यावर निर्णय घेतल्यानंतरच मग सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये एंटरटेन करेल किंवा दखल सर, देईल. एक महत्त्वाची गोष्ट, या प्रकरणामध्ये जेव्हा पहिली याचिका आली होती त्या याचिकेत म्हटलंय की हे नवीन फॉर्म झालेलं जे सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे, तेच नियमबाह्य आहे. त्यामुळे जर त्यांच्याकडून जर विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती झाली आहे तर मग हे सगळं प्रकरण तुम्ही जसं म्हणताय तसं विधानसभा अध्यक्षांकडे प्रथम येईल, तर ते कसं काय रेफर करू शकेल सुप्रीम कोर्ट? नाही, यामध्ये सरकार नियमबाह्य वगैरे असं माझ्या मते नाही आहे. कारण पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये बहुमत हे फार महत्त्वाचं असतं आणि या बहुमताचं जे सरकार आहे आणि माननीय राज्यपालांनी सर्व न्यायालयीन प्रक्रियेचा विचार करून, निवाड्याचा विचार करूनच त्याला अनुमती दिलेली आहे, विश्वासदर्शक प्रस्तावाला, नवीन सरकार फॉर्मेशनला वगैरे. त्यामुळे हे नियमबाह्य सरकार असं काही म्हणता येणार नाही. आता यामध्ये याचिका सुप्रीम कोर्टात आहे, सर्वोच्च न्यायालयात आहे, तर यावर सर्वोच्च न्यायालय हे नियमबाह्य सरकार वगैरे आहे, याचिका आहे, मान्य आहे, मला शिवसेनेने याचिका दिलेली आहे त्यामध्ये. पण एक असं मला वाटतं की असं नियमबाह्य वगैरे नाही, कारण त्याला बहुमताचा पाठिंबा आहे, 164 सदस्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. फक्त जो अपात्रतेचा निर्णय आहे, सुप्रीम कोर्टात जी याचिका प्रलंबित आहे आणि आज जी येणार होती त्या संदर्भातच माझं मत आहे की ते अध्यक्षांकडे वगैरे त्याला पाठवण्यात येईल आणि याच्यावर अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर, कारण हा निर्णय घेतला होता उपाध्यक्षांनी, पण आता ते सरकार, पूर्वीच्या सरकारचा तो निर्णय होता, पण आता आपल्याकडे नियमित अध्यक्ष आलेले आहेत आणि 10व्या अनुसूचीमध्ये अध्यक्षांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. ही इज अ कॉम्पिटंट पर्सन टू टेक डिसिजन. त्यामुळे अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतरच सर्वोच्च न्यायालय त्यावर विचार करेल आणि मीनवाईल असं मला वाटतं की जेव्हा पुढील जिथे या याचिकेत म्हटलं जाते की निर्माण झालेलं सरकारच जर नियमबाह्य, मग त्यांच्याकडूनच नवीन अध्यक्ष जर निवडला गेलाय, मग तो कसा काय अधिकृत असू शकतो, हा देखील एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे प्रतोद नेमका कोणाचा ग्राह्य धरायचा, व्हीप कोणाचा मानायचा, शिंदे गटाचा की शिवसेनेचा, हा सुद्धा एक मोठा पेच आहे. नाही, कसं आहे, याच्यामध्ये व्हीप वगैरे नेमण्याचे जे अधिकार आहे, पार्लमेंटरी पार्टीने एकदा व्हीप नियुक्त केल्यानंतर त्याला मान्यता देण्याचे अधिकार आहे माननीय अध्यक्षांचे आहेत आणि अध्यक्षसुद्धा हे काही इट्स ए कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे, ही सुद्धा संविधानिक अथॉरिटी आहे आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर, अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर शक्यतो न्यायालय आर्टिकल 212 हे क्लिअर आहे आणि न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. आता त्याच्यामध्ये लिगॅलिटी इलिगॅलिटीचा जो प्रश्न आता आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हीपच्या बाबतीत किंवा गव्हर्मेंट जे इलिगल गव्हर्मेंट आहे आणि त्यानंतर त्या गव्हर्मेंटनी हे अध्यक्ष नेमलेले आहेत, हे सर्व प्रश्न जे आहेत हे कदाचित आता सुप्रीम कोर्ट पुढील सुनावणीमध्ये मान्य त्याची विचार करेल कायदेशीर प्रक्रियेचा. म्हणूनच मी म्हणतोय की हा निर्णय जो आहे हा अत्यंत अभूतपूर्व निर्णय असा असेल आणि हा निर्णय असं मला वाटतं की हा खंडपीठापुढे गेला पाहिजे, संविधानिक खंडपीठापुढे हा निर्णय गेला पाहिजे आणि त्यांनीच हा निर्णय दिला पाहिजे, तरच तो मार्गदर्शक निर्णय होईल. पण यातले बरेचसे मुद्दे बघूया आता कसं होतं ते. सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये काय निर्णय देते हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल. बरं सर, तुम्हीच असं म्हणताय की विधानसभा अध्यक्षांनी आता काय तो निर्णय घ्यावा लागेल त्यांना, मात्र हे कितपत होईल? कारण जर विरोधकांनी त्यावरती आक्षेप घेतला की नियमबाह्य सरकारनंच निवडलेल्या अध्यक्षांना कसं काय हे अधिकार मिळतील, किंवा मग याच्यावरती जर ऑब्जेक्शन विरोधी पक्षांनी घेतलं तर मग हे कसं काय पुढे जाईल? नाही, नियमबाह्य सरकार आहे असं ऑब्जेक्शन घेता येईल ना, कारण कोणत्याही नागरिकाला आर्टिकल 32 प्रमाणे किंवा 226 प्रमाणे सुप्रीम कोर्टात न्याय मागण्याचा अधिकार आहे
आणि सर्वोच्च न्यायालयाला मॅन्डॅमस, हेबियस कार्पस, कोवारंटो, सर्सोरारी अशा प्रकारचे रिट्स इश्यू करण्याचा सुद्धा अधिकार आहे. हे जाऊ शकतात, नाही असं नाही. विरोधक हे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जाऊ शकतात आणि त्यावर काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पण मला असं वाटतं की अध्यक्षांनी आधी या व्हीपवर वगैरे जो निर्णय आहे, अपात्रतेचे निर्णयाच्या बाबतीत मी स्पष्टपणे सांगू शकतो माझी बाजू, की अपात्रतेच्या निर्णयाबाबत आधी अध्यक्षांनाच निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेतल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयात जाईल. इतर जे प्रश्न आपण जे विचारलेले आहेत किंवा उपस्थित केलेले आहेत की गव्हर्नमेंटच इल्लीगल आहे आणि त्यामुळे त्यांनी निवडलेला अध्यक्ष एक बेकायदेशीर आहे, हे जे प्रश्न आहे हे मात्र निश्चितच सर्वोच्च न्यायालय त्यावर विचार करून सांगोपांग विचार करून त्यावर निर्णय देऊ शकतं. बरं, महाराष्ट्रात अशी उद्भवलेली परिस्थिती आधी कधी झाल्याचं तुमच्या माहितीत किंवा त्यावेळी मग काय निर्णय घेतले गेले? कारण सध्या आता प्रतिक्रिया येत आहेत की हा शिंदे सरकारच्या अस्तित्वाच्या प्रश्नापेक्षा लोकशाहीच्याच अस्तित्वाचा प्रश्न मोठा आहे. नाही, संसदीय लोकशाहीच्या इतिहासात असे बरेचसे प्रकरण यापूर्वी झालेले आहेत. उत्तर प्रदेशाचं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण होतं. मला वाटतं कल्याण सिंग गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस आणि रोमेश भंडारी हे राज्यपाल होते आणि त्यांनी काहीतरी म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा चुकीचा अर्थ लावून उत्तर प्रदेश विधानसभा बरखास्त केलेली होती. पण त्यावेळेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण प्रक्रियाचा अभ्यास करून ती विधानसभा रिस्टोर केली होती. हे एक महत्त्वाचं प्रकरण उत्तर प्रदेशात झालेलं होतं. पण या संदर्भात केशव सिंगच्या प्रकरणाचा मी उल्लेख करू इच्छितो. ते केशव सिंगच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं त्यांनी राष्ट्रपतीचं ओपिनियन देऊन अशा प्रकारे एक नॉर्म्स घालून दिलेले होते की लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी हे तिन्ही स्वतंत्र अंग आहेत आणि नॉर्मली ज्युडिशियरीनी लेजिस्लेचरच्या कामात किंवा लेजिस्लेचरनी ज्युडिशियरीच्या अखत्यारीतल्या न्यायनिवाडात किंवा दखल देऊ नये आणि तिन्ही अंग सेपरेट आहे आणि संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्सचा जरी विचार केला तरी सर्वोच्च न्यायालय अशा प्रकरणात आधी माननीय अध्यक्षांना ह्या सर्व बाबीची तपासणी करून निर्णय देण्यासाठी अधिकार आहेत अध्यक्षांना याप्रमाणे. पण 212सुद्धा आर्टिकल तेवढंच महत्त्व आहे किंवा लेजिस्लेचरच्या बाबतीत न्यायालय फारशी हस्तक्षेप करत नाही प्रक्रिया. पण हे गव्हर्नमेंटच इल्लीगल आहे या बाबतीत मात्र सुप्रीम कोर्ट निश्चितच त्यावर विचार करून निर्णय देईल. कारण हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात कधी येतं त्यावर बघू आपण. बरं, आता जरी आज या प्रकरणावरती सुनावणी किंवा निर्णय झाला नाही तरी जी नंतरची तारीख घेतली जाईल त्यावेळी सुप्रीम कोर्टात एक काहीतरी जो निकाल येईल ज्याने 16 आमदारांचं निलंबन होईल किंवा नाही. झालं तर काय होईल, नाही झालं तर काय होईल? नाही, सुप्रीम कोर्ट निश्चितच त्यावर काहीतरी विचार करणार आणि निर्णय देणार. 16 आमदाराचं जर निलंबन झालं तर नॅचरली गव्हर्नमेंटच्या बहुमतावर थोडासा परिणाम होईल, नाही असं नाही. आता ऑफकोर्स हे 16 आमदार कमी झाल्यानंतर आता 164 आहे. त्यातून आपण 16 जरी वजा केले तरी 150पर्यंत 152पर्यंत जर संख्या आली 148पर्यंत तरी या शासनाला असं दिसतंय प्रायमा फेसी की बहुमत आहे. आणि पुढे मग ते विश्वासदर्शक प्रस्तावाची प्रक्रिया कदाचित माननीय राज्यपालांकडून केली जाण्याची शक्यता आहे किंवा त्या संदर्भात हे निलंबन झालं तर नवीन ह्या जागा रिक्त समजून नवीन निवडणुका घ्याव्या लागतील. हे सुद्धा त्याच्यामध्ये घडू शकतं. त्याच्यामुळे पण असं प्रायमा फेसी असं दिसतं आहे की सरकारच्या बहुमतावर त्याचा फारसा परिणाम या 16 आमदारांचा होणार नाही असं एक चित्र सध्या तरी समोर येतं. बरं, मात्र 16 आमदारांवरती जी कारवाई होईल तीच बाकीच्या जितके आमदार बंडखोर हे शिंदे गटामध्ये आहेत त्यांच्यावरती सुद्धा होऊ शकते. त्यामुळे बहुमत कुठून मग? नाही, आता शिंदे गटावर आणि या गटावर हे जे प्रकरण आहे हे शेवटी कसं आहे, आता माननीय अध्यक्षांना यावर निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे कोण अधिकृत पक्ष आहे, कारण पक्षाचं शेवटी कसं आहे हे इलेक्शन कमिशनचे अधिकार आहे पक्षाला मान्यता देण्याचे वगैरे. तर हे संपूर्ण अधिकार आधी माननीय अध्यक्षांना एक्सरसाइज करावे लागतील अपात्रतेसंदर्भात. आणि माननीय अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकरजी हे कायदेतज्ञ आहे, हायकोर्टात त्यांची प्रॅक्टिस आहे आणि कायद्याचे ते जाणकार आहे. हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्सचा अभ्यास केलेला आहे. आम्ही मागे पार्लमेंटरी डेलिगेशन जेव्हा नार्वेकर साहेब होते त्यावेळेस त्यांनी कॉमन्स, लॉर्ड्स, सगळ्या युरोपियन कंट्रीज, डेन्मार्क, स्वीडन या संपूर्ण देशाच्या प्रक्रियेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे ते या संदर्भात योग्य ते निर्णय निश्चित घेऊ शकतील असं मला वाटतं. सर्व प्रक्रियेचा अभ्यास करून माननीय अध्यक्ष
याचे कायदेतज्ञ आहे, त्याचा विचार करून ते नक्कीच चांगला निर्णय घेतील, योग्य निर्णय घेतील, कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असा निर्णय घेतील असं मला वाटतं. बरं, कळसे सर, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मातोश्रीवरती सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक होते आणि या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष येत्या 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते, मतदान होतंय. यावेळी शिवसेनेचे खासदार आणि आमदार एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. याच संदर्भात आज मातोश्रीवरील बैठक संपल्यानंतर शिवसेनेकडून आपली अधिकृत भूमिका जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे आज मातोश्रीवरती एक महत्त्वाची बैठक होणार आहे. शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि निर्णय देखील होईल. कारण 18 जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक होते आणि एनडीएच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देणार का हे आपल्याला आज कळेल. याच संदर्भात अधिक बोलूयात. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय. श्वेता, आज दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज्यसभा, लोकसभा मधील सर्व शिवसेनेचे खासदार उपस्थित राहणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे, मतदान होणार आहे. त्या दिवशी नेमकं कोणत्या उमेदवाराला मतदान करावं, एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू आहे, त्याचबरोबर विरोधकांनी सर्वांनी एकत्रितरित्या यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिलेली आहे. त्या नेमकं कोणाला उमेदवारीला मतदान करायचं या संदर्भात महत्वाची बैठक होणार आहे. कारण याआधीच महाविकास आघाडीतील दोन महत्वाचे घटक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असतील त्यांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. तर आता शिवसेना नेमकं काय भूमिका जाहीर करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र जी काही वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार शिवसेना एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे आणि 18 जुलै रोजी जी मतदान होणार त्या मतदानाला शिवसेनेचे खासदार आणि आमदार मुर्मू यांना मतदान करणार असल्याची माहिती मिळते आहे. त्या संदर्भातली अधिकृत घोषणा आजच दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात येईल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते. त्यामुळे आजची बैठक जी आहे मातोश्रीवरची अत्यंत महत्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. बरोबर उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर खासदारांमधली फूट टाळण्यासाठी म्हणून शिवसेना हा निर्णय घेईल का असा देखील प्रश्न आहे. कारण एनडीएच्या उमेदवार आहेत राष्ट्रपती पदाच्या द्रौपदी मुर्मू, तर यांना पाठिंबा शिवसेनेकडून जाहीर केला जातो का हे आजच्या मातोश्रीवरच्या बैठकीनंतर शिवसेनेकडून स्पष्ट केलं जाईल. शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केलाय. शिवसेना खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं ते म्हणालेत. शिर्डीमध्ये एका कार्यक्रमात रामदास तडस यांनी हे वक्तव्य केलं. शिवसेना आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा भाजपसोबत जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू होती आणि त्यातच भाजपचे खासदार रामदास तडस यांनीच सेना खासदारांच्या नाराजीला दुजोरा देत 12 खासदार एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याचा दावा केलाय. शिवसेनेच्या खासदारामध्ये आणि आपण पाहिलं चित्र खासदार सुद्धा जवळजवळ 12 खासदार हे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेनेचा दुसरा गट आहे त्यामध्ये लवकरच त्यांना पाठिंबा देणार आहे. आणि आखरी विकासाच्या दृष्टीने जनतेने निवडून दिले राहते तर विकासच झाला नाही तर त्यामध्ये नाराजी राहते आणि म्हणून विकासाच्या दृष्टीने या देशाचे प्रधान नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्याकरता आणि देशाचं संरक्षण करण्याकरता हिंदुत्व टिकवण्याकरता एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे 12 खासदार या ठिकाणी येणार. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत. हरीश, आता भाजपच्या खासदारांनीच सांगितलं की सेनेचे खासदार हे एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत, काय वस्तुस्थिती आहे? नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर कालच शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची आपण जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं देखील असंच जाणवत होतं की कुठेतरी भाजपसोबत शिवसेनेने गेलं पाहिजे आणि सातत्याने त्यांनी ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडलेली आहे. गेल्या 2.5 वर्षापासून ते हे सांगत होते की आम्ही 15 खासदार उद्धव ठाकरेंना सांगतोय की तुम्ही भाजपसोबत चला
आणि आता आज शिवसेनेची मुंबईमध्ये खासदारांची बैठक होते. या बैठकीमध्ये आता ती आपली भूमिका मांडणार आहे. मात्र जेव्हा भाजपचे खासदार रामदास तडस हे काल शिर्डीमध्ये आलेले होते, रात्री त्यांचा कार्यक्रम होता, त्यावेळी त्यांची आपण जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सरळ सांगितलंय की शिवसेनेतले जे 12 खासदार आहेत हे शिंदे गटाला समर्थन करतील आणि भाजप सोबत येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे कुठेतरी जे शिवसेनेच्या खासदारांची नाराजी आता स्पष्टपणे पुढे येताना दिसतंय. भाजप नेत्यांच्या संपर्कात हे सगळे खासदार आहेत का, असा देखील प्रश्न आहे. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातले शिवसेनेचे जे माजी मंत्री आहेत शंकरराव गडाख यांचा देखील आज मेळावा पार पडतोय. तिथे देखील आज त्यांची भूमिका ठरते. बरं. आमदारांपाठोपाठ खासदार देखील आता भाजपच्या संपर्कात असल्याचं दिसतंय. श्वेता, हरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दहिसरमधल्या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातल्या आमदारांवरती निशाणा साधला होता आणि याला शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावलेंनी प्रत्युत्तर दिलं. 2019 साली राज्यातील जनतेनं युतीलाच कौल दिला होता, मात्र त्यानंतरही आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नाही का, असा सवाल भरत गोगावले यांनी केला. आम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार, लोकभावनेचा आदर करत सेना भाजप युतीचं सरकार स्थापन केलंय, त्यामुळे आम्हाला त्याची लाज बाळगण्याची गरज आहे ना राजीनामा देण्याची, असं देखील गोगावले यांनी ठणकावून सांगितलं. जर आम्ही शिवसेना सोडली असली, दुसऱ्या कुठल्या पक्षात गेलो असलो किंवा अनेक काय जर शिवसेनेच्या विरोधात काय जर आम्ही करत असलो, कुठं काय बोलत असलो तर त्यांनी सांगावी. त्यामुळे लाजलज्जा बाळगण्याचा आमचा काही तसा प्रश्न येतच नाही आहे आणि सगळी जनता पाहते आणि म्हणून करता हळूहळू सगळी लोक जे आज आमच्या समवेत यायला तयार झालेली आहेत. आपण पाहिलं परवा ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, आज तर तुम्ही पाहिलं असाल की पंढरपूरमध्ये पांडुरंगाचे आषाढी एकादशीचा कार्यक्रम झाल्यानंतर शिवसेनेचा केवढा मेळावा तिथल्या लोकांनी घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळामध्ये साथ दिल्याबद्दल निष्ठावान शिवसेनेच्या 15 आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारं भावनिक पत्र पाठवलं. सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या एकमेकांवरच्या याचिकांवरती निकाल जाहीर होण्याची शक्यता आणि निकालाचा निर्णय येण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत राहिलेल्या 15 निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहिलं. या पत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या आणि संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत. इतरही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. यावेळी एक मोठी बातमी आहे यवतमाळमधून. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून पावसानं चांगला जोर धरलाय. 24 तासातील पावसाच्या नोंदी या 100 मिलीमीटरपेक्षा अधिक आहेत. राळेगाव तालुक्यातील राळेगाव मंडळात पावसानं रेकॉर्ड मोडलाय. गेल्या 24 तासात 175 मिलीमीटर पाऊस राळेगाव मंडळात झालाय, तर लगतच्या धानोरा मंडळात 153 मिलीमीटरची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय. शेकडो एकरवरील पीक पाण्याखाली गेलंय. कापूस आणि सोयाबीनला फटका बसल्यामुळे शेतकरी हैराण झालाय. शासकीय निकषाप्रमाणे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी जाहीर केली जाते. अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. इतकंच नव्हे तर अनेक भागात रस्ते आणि छोटे पूल वाहून गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाचा हा जोर आणखी काही दिवस कायमच राहिल्यास आणखी परिस्थिती बिघडू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये काही भागात इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय की संपूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी दिसतंय. त्यामुळे सोयाबीन असेल, कापूस असेल, या पिकांना मोठा धोका निर्माण झालाय. शेतामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांसमोरची चिंता आता वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस झालाय आणि सोयाबीन पाण्यात गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नागपूरमध्ये सुद्धा सर्वदूर पावसाचा जोर पाहायला मिळतोय. नागपूरच्या वानाडोंगरी भागातील भीमनगर इथे इसासनी नाल्याला अचानक पूर आला. नाला ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या मायलेकी वाहून गेल्या. या इसासनी नाल्याच्या पुरामध्ये आईचा मृत्यू झालाय. त्यांचा मृतदेह सापडलाय, तर पुरात वाहून गेलेल्या 15 वर्षीय मुलीचा अद्यापही शोध सुरू आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. तुषार, नागपुरात ही आई आणि मुलगी
का, कशामुळे वाहून गेले आणि काय अपडेट्स? नागपूरच्या इसासनी भागातील ही घटना आहे. इसासनी भागामध्ये जे हे पीडित कुटुंब राहतं त्यांच्या घरासमोरून एक नाला वाहतो. त्या नाल्यातला पूर पाहण्यासाठी ती मुलगी त्या नाल्याच्या शेजारी उभी होती आणि तिथे माती असल्यामुळे मातीवरून तिचा तोल गेला आणि ती मुलगी पाण्यामध्ये पडली. ती वाहत असताना तिने तिच्या आईला आवाज दिला. तिची आई तिला वाचवण्यासाठी धावली तर तिची आई देखील तिच्यासोबत वाहून गेली. या दोन्ही मुली पाण्यामध्ये वाहून गेल्या. साधारण सकाळला 8 वाजताची ही घटना आहे. यामधली जी आई आहे, आईचा मृतदेह सापडलेला आहे. अजूनही त्या मुलीचा मृतदेह शोध घेतला जात आहे. पण याची अत्यंत धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल, कारण की मागच्या 2 दिवसापासून सातत्याने नागपूरमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्व नाली असेल, नद्या असेल, दुथंडी भरून वाहत आहे. अशातच आधीच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क केलं होतं. मात्र ही दुर्दैवी घटना घडली असं म्हणावं लागेल की मुलीला वाचवण्यासाठी आई धावली असता आई आणि मुलगी दोन्ही वाहून गेला आणि त्यामध्ये दोघीचा मृत्यू झाला. तुषार, धन्यवाद या माहितीसाठी. वर्धा जिल्ह्यात सुद्धा अद्यापही पाऊस कोसळतोय आणि धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळेच निम्न वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेत. सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. त्यामुळे देवळी, वर्धा, आर्वी तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर काही भागात मध्यम आणि काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. सातपुडा पर्वतरांगातील नवापूरमध्ये तर पावसाचा जोर अधिक होता. नेसू, सरपणी, नागण या नद्यांना पूर आलाय. पुराचं पाणी विसरवाडी गावाजवळ पुलावरून वाहू लागल्यानं नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. 3 ते 4 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. गंगापूर, दारणा, पालखेड या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. पाऊस असाच कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात देखील येऊ शकतो. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, सध्या नाशिकमधल्या कोणकोणत्या धरणांची स्थिती काय आहे आणि जर पाण्याचा विसर्ग धरणामधून सुरू केला तर मग नदीची पाणी पातळी सुद्धा वाढू शकते? काय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता? खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे आणि यात संततधार आणि जोरदार पावसामुळे नाशिक शहरातील धरणं जी आहेत ती जवळपास 50%हून अधिक प्रमाणामध्ये भरलेली आहे. ज्यामध्ये गंगापूर धरण हे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि महत्वाचं धरण आहे. हे धरण देखील 28% इथपर्यंत येऊन पोहोचलं होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे हे धरण 56% इतकं भरलेलं आहे. त्याचबरोबर दारणा 60% भरलेलं आहे. पालखेड धरण हे 49% भरलेलं आहे. भावली धरण हे 65% आणि मुकणे जे शहराला पाणी पुरवठा केला जातो ते 51% इतकं भरलेलं आहे. त्यामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील धरणांचा पाणी साठा जो आहे तो आता झपाट्याने वाढतोय आणि त्याचमुळे आता पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे. गंगापूर धरणातून 11 ते 12 वाजेच्या दरम्यान जवळपास 1000 क्युसेक्सनी इतका विसर्ग केला जाणार आहे. त्याचबरोबर पालखेड धरणातनं 18000 क्युसेक्स, दारणा धरणातनं 14000 क्युसेक्स इतका विसर्ग जो आहे तो नदीमध्ये केला जाणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या धरणांच्या असलेल्या ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये देखील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे गोदावरी गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. काही जी गावं आहेत ज्यामध्ये जव्हार, त्याच्याबरोबर पेठ आणि हर्सूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यांना देखील पाणी आलेलं आहे. त्यामुळे 2 ते 4 गावांचा संपर्क जो आहे तो देखील तुटलेला आहे. प्रशासनाकडनं या सगळ्या भागामध्ये मदत कार्य जे आहे ते झपाट्यानं केलं जातं. मात्र आज देखील शहरामध्ये सकाळपासून संततधार आणि जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे या धरणांमधनं जो आता विसर्ग सुरू करण्यात येतोय तो देखील वाढवला जाऊ शकतो. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीसाठी. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला तर नद्यांची पाणी पातळी वाढू शकते. त्यामुळे नाशिककरांनी सावध राहणंच महत्त्वाचं आहे. जळगाव शहरात सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रथ चौकातील लक्ष्मीनारायण मंदिरासमोरच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात पाणी शिरलं. मंदिराच्या गाभाऱ्यात तब्बल 2 तास पाणी साचलं होतं. त्यामुळे भाविकांना पाण्यात उभं राहून मारुतीरायाचं दर्शन घ्यावं लागलं. या भागात नव्यानं बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्यांपेक्षा इतर रस्ते खोल झाल्यानं परिसरात सर्वत्र पाणी साचल्याचं सांगितलं जातंय. मंदिरात जमा झालेलं हे पाणी बाहेर काढण्यासाठी भाविकांना परिश्रम घ्यावे लागले.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यातील सर्व धरण प्रकल्पांमध्ये सरासरी 30.27% इतका उपयुक्त साठा निर्माण झालाय. गेल्या वर्षी हा साठा 27.68% इतका होता. धरणातील पाणीसाठ्यावरती आपण एक नजर टाकूयात. अमरावतीमध्ये 37.89 इतका पाणीसाठा आहे. त्यानंतर औरंगाबादमध्ये 29.39% इतका पाणीसाठा. कोकण भागामध्ये जेवढी धरणं आहेत तिथे 57.15% इतका पाणीसाठा, कारण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा मुबलक झालाय. नागपुरातल्या धरण क्षेत्रामध्ये 33.32%. त्यानंतर नाशिकमध्ये 25.36%, पुण्यामध्ये 23.41% आणि एकूण सरासरी संपूर्ण राज्यभरात धरण क्षेत्रामध्ये 30.27% इतका पाणीसाठा सद्यस्थितीला आहे. तर धरणातला पाणीसाठा मेडीगट्टा या धरणामध्ये 95% इतका पाणीसाठा आहे. हातनूर धरणामध्ये 95% पाणीसाठा आहे. तर पवना धरण हे 100% भरल्याचं दिसतंय. त्या धरण क्षेत्रामध्ये झालेला पाऊस आणि धरणाची पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातील धरणातील पाणीसाठा सध्या किती आहे त्याची ही आकडेवारी. गडचिरोलीमधील मेडीगट्टा धरणाचे 81 दरवाजे उघडण्यात आलेत. धरण क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. तब्बल 10,02,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी आणि प्राणहिता नदीत सुद्धा विसर्ग केला जातोय. नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे हातनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेत, तर 20 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत. धरणामधून तापी नदीपात्रात 38,105 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तापी नदीकाठच्या 26 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मावळ तालुक्यामध्ये दमदार पाऊस पडत असल्यामुळे मावळसह पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे आणि पाऊस असाच पडत राहिला तर पवना धरण लवकरच 100% भरण्याची शक्यता आहे. धरणातील पाणीसाठा 31% आणि हाच पाणीसाठा गेल्या आठवड्यात 16% इतका होता. पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले धबधबे प्रवाहित होतात आणि तिथे आपोआप पर्यटकांची पावलं वळतात. काय स्थिती आहे या धबधब्यांची ती देखील पाहणार आहोत. मनमाडच्या सटाणा, बागलाण या भागामध्ये सलग 3 दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना तर पूर आलाच आहे. केळझर डोंगराळ परिसरातील सर्व छोटे मोठे धबधबे त्यामुळे प्रवाहित झालेत. खळखळून वाहणाऱ्या नद्या, डोंगरावरून धबधब्याचं पडणारं पाणी, सर्वत्र पसरलेली हिरवळ असं नयनरम्य असं दृश्य सध्या तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळतंय. यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा यंदाच्या पावसाळ्यामध्ये खळखळून वाहू लागलाय. धबधब्याच्या परिसरात 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे धबधब्यानं अकराळ विकराळ स्वरूप धारण केलंय. सहस्त्रकुंड धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी लोक गर्दी करतायत. जवळपास 60 ते 80 फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याचे आणि उडणारे फवारे याचं मनोहारी आणि विहंगम असं दृश्य पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून निसर्गप्रेमी नांदेडमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. भारतातला नायगरा धबधबा अशी ख्याती असलेला छत्तीसगडच्या बस्तरमधील
चित्रकूट धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय. विंध्य पर्वताहून वेगानं वाहत येणाऱ्या इंद्रावती नदीच्या प्रवाहानं निर्माण झालेला हा नैसर्गिक धबधबा देशामध्ये सगळ्यात मोठा आहे. अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर जगातला सर्वात मोठा नायगरा धबधबा आहे. त्याच तोडीचा धबधबा म्हणून चित्रकूटची ओळख आहे. इंद्रावती दुथडी भरून वाहते तेव्हा मातकट रंगाचं पाणी उंचावरून वेगानं धबधब्याच्या स्वरूपात कोसळताना पाहणं ही एक मोठी पर्वणी असते. 900 फूट रुंदीच्या या धबधब्याचा परिसर तुषारांनी भारून गेलेला असतो. पावसाळ्यात हा मिनी नायगरा पाहण्यासाठी देशभरातून लोक चित्रकूटला येत असतात. तर नायगरा धबधब्यासारखाच एक धबधबा कर्नाटकात सुद्धा असल्याचं समोर आलंय. कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात हा धबधबा आहे. पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झाला असून त्याचं रूप सुद्धा आणखी खुललंय. जोग धबधबा असं त्याचं नाव आहे. गुजरातमधील वापी जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागांमधून आतापर्यंत 50 जणांची सुटका करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पूर्ण नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे नदीतील वाळू उपसा करणारी एक बोट नदीवरच्या पुलावरती आदळली आणि बोटीला जलसमाधी मिळाली. ही संपूर्ण घटना नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. दुसरीकडे गुजरातमधील छोटा उदेपूर भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक भागामध्ये पाणी शिरलं. आतापर्यंत 40 जणांची बचाव पथकानं सुटका केली आहे. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि आता एक सविस्तर बातमी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनेक घोटाळ्यांबाबत राज्य सरकारकडे तक्रारी करण्यात आल्या आणि त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही म्हणून पिंपरी चिंचवडकरांनी आता थेट ईडीचे दरवाजे ठोठावलेत. महापालिकेनं राबवलेल्या रस्ते सफाईमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली आहे. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. हल्ली दिल्लीपासून गल्लीपर्यंत ईडीचाच बोलबाला आहे. राज्य सरकार तक्रारींची दखल घेत नाही म्हटल्यावर पिंपरी चिंचवडच्या तरुणांनी महापालिकेविरोधात ईडीकडे धाव घेतली. पिंपरी चिंचवडचे नागरिक ईडीच्या दारी. महापालिकेविरोधात ईडीकडे तक्रार दाखल. रस्ते सफाई निविदेत कोट्यवधीचा घोटाळा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं एक निविदा काढली जिच्या अंतर्गत शहरातल्या 8 प्रभागांतर्गत येणारे रस्ते आणि गटारांच्या दैनंदिन सफाईचं काम मेसर्स शुभम उद्योग, मेसर्स तिरुपती इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, मेसर्स सिक्युअर IT मॅनेजमेंट, मेसर्स श्री कृपा सर्व्हिसेस आणि मेसर्स परफेक्ट फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस या 5 कंपन्यांना देण्यात आलं. पण ही कामं देताना निविदा प्रक्रियेतील अनेक नियम डावलले गेलेत अशी तक्रार पुराव्यांसहित रयत विद्यार्थी परिषदेनं ईडीकडे केली आहे. याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे मागणी केलेली आहे की निविदा समिती पूर्णपणे ही अधिकाऱ्यांच्या संगनमताने, कंत्राटदाराच्या संगनमताने मॅनेज होऊन कंत्राटदाराला अनुकूल असे अटी व नियम तयार करण्यात आल्या. त्या नियमानुसार कंत्राटदाराला सूट देण्यात आली. याहून धक्कादायक बाब म्हणजे 220 कोटी रुपयांची ही कामं संबंधित ठेकेदारांना मिळावीत यासाठी अपात्र ठेकेदारांना पात्र केलं गेलं. अटी शर्थीही बदलण्यात आल्या असं तक्रारीत रयत विद्यार्थी परिषदेनं म्हटलंय. मात्र हे आरोप चुकीचे आहेत, सत्यता पडताळतो आहोत असं महापालिका अधिकारी सांगतायत. जेव्हा तपासून बघितलं तर काही मुद्दे ते चुकीचं दिसतोय मला. CSD किंवा कॉम्पन्सेटरी डिव्हिजन्स हे बघितलं प्रिबिड नंतरचं, त्यामध्ये किमान 3 देता येईल असा स्पष्ट उल्लेख आहे. तथापि PSD दिल्याशिवाय आपण कामाचे ऑर्डर देत नाही. उघड भ्रष्टाचार होत असूनही निविदा प्रक्रिया राबवणारी समिती, महापालिका प्रशासक आणि सर्व पक्षीय नगरसेवक गप्प का? ही कामं ठेकेदारांचं हित जोपासण्यासाठीच का? प्रत्यक्षात कामाची सत्यता कुणी तपासतं का? या सगळ्याची उत्तरं बहुधा ईडी चौकशीतून मिळतील अशी अपेक्षा.
व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. जालना शहरातील फाईन सफारीमध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन झालंय. 2 दिवसांपूर्वी इथल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला होता. बिबट्याच्या वावरामुळे पर्यटकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एका गावातील गोठ्यामध्ये वाघ शिरला होता, त्यामुळे खळबळ माजली. वरोरा तालुक्यातल्या चारगाव इथल्या घटनेनं गावामध्ये एकच गोंधळ उडालाय. वाघाला शोधण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे परिसरात सध्या तरी भीतीचं वातावरण आहे. श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये शेकडो आंदोलक रस्त्यावरती उतरले. राष्ट्रपती भवनामध्ये घुसले आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना राजीनाम्याची घोषणा करावी लागली. या सरकारमुळे श्रीलंकेची ही आर्थिक परिस्थिती झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. श्रीलंकेतली परिस्थिती पूर्वपदावर येण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही. हजारो नागरिकांनी राजधानी कोलंबोतल्या राष्ट्रपती भवनाचा शनिवारी ताबा घेतला. रविवारीही आंदोलक राष्ट्रपती भवनातून हटले नाहीत. हजारोंच्या संख्येनं आंदोलक राष्ट्रपती भवनात एकत्रित झाले. त्यामुळे तिथलं सैन्यही हतबल ठरलं. राजधानीच्या रस्त्यांवरही धुमश्चक्री सुरूच आहे. अश्रुधुराचा मारा आंदोलकांवर केला जातोय. मात्र सरकारच्या विरोधात आंदोलकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की आंदोलक रस्त्यावरून हटायला तयार नाहीत. शनिवारी आंदोलकांनी कोलंबोतल्या राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला होता. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानी घुसून रूम्समधल्या बेडपर्यंत आंदोलक पोहोचले. इतकंच नव्हे तर किचनमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. स्विमिंग पूलमध्ये आंदोलकांनी पोहण्याचा आनंद घेतला, तर काही आंदोलक तोडफोडही करताना दिसले. दरम्यान आंदोलक इतके आक्रमक झाले की त्यांनी पंतप्रधान रणील विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घराला आग लावली. आंदोलकांकडून पंतप्रधान विक्रमसिंघे आणि राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यामुळे परिस्थितीचं भान ठेवून राजपक्षे 13 जुलैला राजीनामा देण्याची चर्चा आहे, तर पंतप्रधान विक्रमसिंघे यांनीही राजीनाम्याची घोषणा केली आहे. गोटाबाया सध्या कुठे आहेत हे मात्र अजूनही माहीत नाही. ते श्रीलंकेच्या युद्धनौकेतून कुटुंबियांसह पळून जातानाचं दृश्य समोर आलंय. आता लष्कर श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता आपण इथेच थांबतो. यानंतरचं बुलेटिन महत्त्वाच्या घडामोडींसह माझं सहकारी विशाल सोबत.